कवी प्रविष्य यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत मित्रांनो. ज्या व्यक्तीला मी आत्ता फोकस करतो आहे ती एक हरहुन्नरी कलाकार आहे, सिनियर सिटीजन आहे, पण ती कला त्यांनी खूप छानरित्या जोपासली आहे आणि म्हणूनच आज मी त्यांच्या घरी आलेलो आहे. त्यांचं नाव काय आहे, त्यांनी ही कला कधी अवगत केली वगैरे गोष्टींचा उहापोह आजच्या या 2-3 एपिसोडमध्ये नक्की होत राहील. आधी त्यांची आपण ओळख करून घेऊया आणि मग त्यांच्याकडं असलेली कला, कोणती कोणती कला त्यांना अवगत आहे आणि ते काय काय परफॉर्म करणार आहेत हे त्यांच्याच आपण मुखातून ऐकूयात. सर नमस्कार. नमस्कार. कवी प्रविष्य यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत. सर आपली ओळख करून द्याल माझ्या ऑडियन्सला, आपलं पूर्ण नाव सांगा. नमस्कार, मी गिरीश जोशी. मी फिजिक्सचा म्हणजे पदार्थ विज्ञानचा प्राध्यापक म्हणून रिटायर झालो 10 वर्षापूर्वी. ओके. पण कला म्हणून मी बहुसरगत आणि बासरी जोपासलेली आहे. वा. सायन्स असल्यामुळे मला त्यावेळेस जास्त वेळ देता नाही आला माझ्या करिअरमध्ये, परंतु आफ्टर रिटायरमेंट मी कला जोपासली आणि इथे बऱ्यापैकी टीम मिळाल्यामुळे मला बऱ्यापैकी वाव मिळाला. खूप छान. मग आता तुम्ही मला माउथ ऑर्गनवरती तुम्हाला जे काही येतं, जितकी म्हणून तुम्ही गाणी म्हणू शकाल तेवढे आपण एपिसोड करणार आहेत, तेवढी तुमची मानसिक तयारी नक्कीच आहे. तर आपण मग माउथ ऑर्गननी सुरुवात करू आणि नंतरच्या एपिसोडमध्ये आपण तुमची बासरी वादनसुद्धा त्याचाही आस्वाद घेणार आहोत. सुरुवात मग आपण कशाने करायची तुम्ही सांगाल? माउथ ऑर्गननी आपण गजाननाच्या वंदनाने सुरुवात करूया. क्या बात आहे, क्या बात आहे. जरूर. Yes. गणेश भक्त प्रत्येक व्यक्ती आहे ना आपल्याकडं, आणि कला कोण देतं हो आम्हाला? तो गणपती बाप्पाच देतो. त्यामुळं पहिलं वंदन नेहमीच गणेशाला. काही हरकत नाही, आपण गणेशाला आळवणी करूयात बाय वे ऑफ युअर ब्युटिफुल आर्ट ऑफ माउथ ऑर्गन. प्लीज स्टार्ट. थँक्यू. क्या बात आहे. मित्रांनो, फिजिक्सचे प्रोफेसर. फिजिक्स तसं पाहिलं तर अवघड विषय आहे, कारण मी पण त्यातनं गेलेलो आहे. आय एम ऑल्सो सायन्स ग्रॅज्युएट. A+R+T=1 एवढं काहीतरी मला आठवतं आहे. माझे एक प्रोफेसर होते हू वॉज व्हेरी टॅलेंट वन, मिस्टर भादुगले, वालचंद कॉलेज सोलापूर. I know him. त्यांचा आम्ही विद्यार्थी. अतिशय पारंगत अशी व्यक्तिमत्व, फिजिक्समध्ये अतिशय पारंगत, शिकवण्याची हातोटी खूप छान. असं प्रोफेशन जगत असताना अशा कलांना वेळ देणं क्वचितच जमतं, कारण विद्यार्थी घडवण्याचं त्यांचं काम सुरू असतं. तरी पण तुम्ही ही कला जोपासलीत त्याबद्दल तुम्हाला कवी प्रविष्य यूट्यूब चॅनलचा कडक सॅल्यूट. गजाननाची आळवणी तर झाली आहे, पण आम्हाला तुमच्याकडनं माउथ ऑर्गनवरती अजूनही काही फिल्मी गाण्यांचा आस्वाद घ्यायचा आहे. ती फिल्मी गाणी आपण, मला असं वाटतं की थोडंसं आपण मोकळ्या हवेत जाऊया आणि बाग बगीचा जिथं आहे तुमच्या कॉलनीत तिथं आपण हे शूट करूयात. धिस एपिसोड शुड बी अ मेमोरेबल एपिसोड फॉर युअर सेल्फ ॲज वेल ॲज फॉर कवी प्रविष्य यूट्यूब चॅनल 2. आणि अनेक लोकांना इन्स्पिरेशन देण्यासारखी ही कला आहे. बिईंग सिनियर सिटीझन आणि एक प्रोफेसरचं आयुष्य जगल्यानंतर तुम्ही या कलेच्या आस्वाद देत देत लोकांना आनंद वाटत वाटत तुम्ही स्वतःही आनंद मिळवताय आणि ह्याच गोष्टींचा आपल्याला सामाजिक संदेश द्यायचा आहे की मी सिनियर आहे, मी थकलो, मी रिटायर झालो. हे जे भ्रम तुमच्या मनात असतात ते काढून टाका आणि स्वतःच्या आतमध्ये जे काही आहे ते ओळखून त्याला पॅशन बनवून कसं जगता येतं त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजेच आपले सन्माननीय गिरीश जोशी सर. चला पुढच्या एपिसोडसाठी आपण तुम्हाला मस्तपैकी मी बागेत घेऊन जाईन. थँक्यू व्हेरी मच गिरीश सर. शुअर.